तर पार्थ पवारांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाली आहे। या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विकास खरगेंच्या समितीने काढला। त्यामुळे पार्थ पवारांना अभय मिळाल्याचं सांगितलं जात आहे। या समितीने सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा चौकशी अहवाल सादर केला। यामध्ये पार्थ पवारांचा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे। याचवेळी 2 सरकार अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस देखील केली आहे। आता बावनकुळे हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील। त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर या अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण बघूया। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो। अमेडिया कंपनीने व्यवहार केला असता तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही। पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। अमेडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारुणवर कारवाईचीही शिफारस करण्यात आली आहे। खामोश डायलॉगचा गैरवापर थांबवा। ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टात याचिका। प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवारांचा पुन्हा गंभीर आरोप, तर तपासही संथ गतीने सुरू असल्याचा दावा। अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रकरणी माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। शेणॉय यांची चौकशी होणार। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा। व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती, तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई। तुमचा दाभोळकर करू, शिवभक्तांकडून हर्षवर्धन सपकाळ यांना धमकी। एबीपी माझाशी बोलताना सपकाळ यांचा दावा, तर माफी न मागितल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही। शिवभक्तांचा व्हिडिओ पोस्ट करून इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती। नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केला विश्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।